संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर धावफलक देखील जाऊन पोहोचलंय दादा 2 बाद 8 धाबा. विचार केला तर स्ट्राईक बर आहे डावखुरा फलंदाज क्षमा असावी हेमंत आहे. नाश्ताचा विचार केला तर रबीचा विचार केला तर 4 धाबा. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जाईल का या ठिकाणी मात्र नकार दिलाय. एकाच धाब्यावर मात्र समाधान करावं लागेल सागाची वाडी संघाला. आणि सागाची वाडी संघाचा जर विचार केला तर सध्याच्या घडीचा विचार केला तर धाव फलक पाहायला गेलं तर आता 2 बाद 9 धाबा. ना गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर अजिंक्य ओहो या ठिकाणी विमरचा नो चेंडू आणि चेंडू जाईल सी मारेका बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय रबीच्या बॅट मधून चौकार. 1+4 5 धाबा धाव पलकावर लागल्या जातील. आणि यापुढे येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे प्री हिट सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची. स्ट्राईक बर फलंदाज आहे रवी मन कोण हेमंत. रवी आहे ना रवीच आहे काय. ओहो या ठिकाणी संधीचा सोनं केलं होतं परंतु आपलातून मात्र बस काय सांगायचंय गड्या. चेंडू हातात आला तोटकावाने लिपटला गडी. गडी बारीक पण काम मजबूत गड्याचा. काय सांगायचं बेकार गडी. जर का फ्रीट नसताना तर गड्याने रवी काम केला असता तुझा दादा. गडी बारीक आहे पण काम मजबूत आहे कारण गडी तसा आहे. कबड्डी खेळतोय कदाचित नाही बर. ओ हो समोर उडवलाय चेंडू जाईल 1 षटकार बस. काय सांगायचं सागावाडवाला काय खालाय नि काय नाही गड्या. नक्कीच जीवन साहेब जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मात्र या ठिकाणी गमावलं होतं सागजवाडी या संघाने. मात्र जसा रवी फलंदाज करायला गेला तिथून मात्र या ठिकाणी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करताना पाहायला दिसतोय आपल्याला या ठिकाणी. नक्कीच रामदास सर परंतु मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं ज्या क्षेत्ररक्षकानं मात्र एका हातानं झेल कॅरी केलं होतं. मित्र नाव कळेल अफलातून केली होती या स्टेशन ठाकूरवाडी या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. क्षमा असावे माधव. बघा मित्रांनो नाव ठेला भटान पण काय सांगायचं आहे शेवटी 12 आणायच लागत आहे. 5 कडपूज आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर गॅप आहे मोठा नाही दाबा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय रवीच्या बॅट मधून चौकार. बस रवीनं बागी धुमाकूळ घालाय गेलाय गड्यानं. चांगला घाम कडाय गेलाय. हेमंत काय सांगायला 12 खेळाडूला त्यांचं नाव माहित नाही गड्या. स्टेशन ठाकूरवाडीवाला आहे तो गडीबन जाधव बबन आणि गडीबन सांगत अजिंक्य. हो हो या ठिकाणी पाहायला गेला काय सांगायचं आता आमचा कॅमेरामॅन कमी पडेल. बस काय कालाय गड्या सुट्टीचा काय आता कालवान कालाय तुम्ही. नक्कीच आपल्यातून फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सागजवाडी संघाच्या फलंदाजाच्या बॅट मधून सुरेख फटकेबाजी लेग साइडला मात्र उंचावरून या ठिकाणी जातोय खणखणीत दणदणीत षटकार. बस अजिंक्य गड्या काही खरं नाही आता कारण हेमंत गड्या पिसाळलाय आज त्यानं काय कालाय नाही काय नाही का उतरताना दमलाय पण दमला साथ खेळला नसते गड्या. धावांचा विचार केला तर धाव पलक जाऊन पोहोचलंय. वास 31. नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाजावरती नक्कीच दडपण येणार का. आणि बाबा 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 घुमायला तो षटकार बेकार. आता काय करणार गड्या आलं गडी तस आहे. चला घाम घालाय सुरुवात केली गड्या.
काय सांगायचं भन्नाट राहत आहे पण का मात्र मजबूत आहे. हे जर पाहायला गेलं तर दुसरं षटक देखील कंप्लीट झाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय सागाची वाडी संघाचं. गाव तेवढाच ऊस, रन आहे तेवढाच ऊस. एस धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा. 2 बाद 37 धावा. आपलातून फलंदाजी हेमंत फलंदाजाची षटकारांचा पाऊस पाडला जातोय. त्याला माहित आहे मॅच तळ्यात आहे. जर पाहायला गेला तर 3 षटकार टोकलेत हेमंत आणि 2 चौकार म्हणजे त्याचा बरोबर भाकरीचा उचल काम. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर आकाश. इस स्ट्राईकचा विचार केला तर मला स्ट्राईक हो रवी ना. इस आता पाहायला गेलं तर रवी आलाय गोल स्ट्राईक वर. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज हेमंत नॉन स्ट्राईक वर. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर आकाश. पाहूया आकाशचा पहिला चेंडूवर स्वागत करेल रवी. द्या जुनं नवं द्या. आता सागाची वाडे फलंदाज वाला सगळ्यात जुनं करा. ज्याला कवडे नवीन दिलं तर जुनं करतील ते. कारण नुसतं हाणामारी सुरुवात केली गड्याय. बघा मित्रांनो खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये परंतु मात्र सागाचीवाडी संघाची आपलातून फलंदाजी देखील पाहायला मिळते. आयोजक तुम्ही जाम लुसर गड्या हो. सगळ्यांना झोपायला गणेश बिरकर दादा काय अरे पंच बॉल मागतायत. कपलं तर दुकान आहे पण सगळे नवीन आपण जुना नाही गवत. जर मैदानाच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल करायचे. आकाशाला गोलंदाज मार्क वर स्ट्राईक वर रवी आणि भव्य विस्फोटकाचा फलंदाज नॉन स्ट्राईक वर हेमंत. सध्याच्या घडीचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा. 2 बाद 37 धावा. गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर आकाश. पहिला चेंडू पैकी करण्यासाठी बस रिवाज अटॅक बांडिकाचा शॉट. तू माय बस बाबा पडा काही काढा पण कोथळा बाहेर नका कडू. हो बस. काय सांगायचं या हे खेळायला लागले विट्टी दांडू गड्याव काय करून आला तुम्ही. तू माय पाहायला गेलं तर दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. अपघात होण्याचा शक्यता होती परंतु मात्र अपघात झाला नाहीये. रनआउटची चान्स होती मात्र चान्स देखील गमावली. काय सांगायचं आता तू ये नि माये तळ्यात आहे. त्यांना वाटलं मासे धरतो आम्ही. झाला गड्या हेलपाडला इकडे तिकडं. नशीब एकमेकाही डोकी तर नाही फोडले. मित्रांनो मनोरंजन आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाज मार्क वर हेमंत स्ट्राईक वर विस्फोटक चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. रन्स मिळतील 6 बस. आज हेमंत सगळ्यांचा काम करा ज्याला मळून कारण गडी आहे तसा चुकून काय हेलपाट तरी मग टोकीन. पाहायला गेला तर धाव फलक षटकाराच्या सायानं तब्बल दादा 2 बाद 44 धावा. हे म्हणलं देखील टाऊक आहे. स्टेशनवाडी संघ देखील समोर बलाड्या आहे. या ठिकाणी आडवा जाडू फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे तयानात. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने आता फलक देखील जाऊन पोहोचलंय दादा. 2 बाद 45 धावा. स्ट्राईक वर रवी देखील पाहायला गेला तर विस्फोटक फलंदाज आहे सागाच्या पाडी संघाकडून.
हो हो, टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतलाय. बस तुम्ही बॅटिंग आणा, मग तुमची मुसके आण तू. गोलंदाजानं मात्र सिद्ध केलंय. बस जशाच तसं उतर. बारी बारी सबका बारी, पहिली तुम्हारी आबा मारी. तुम्ही बॅटिंग मारा, मग तुमचे बरोबर आणत गाण पडा. एस गोलंदाज आहे आकाश. आकाशने देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. ओ हो, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. एकदा मात्र बनाट वेगाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो, परंतु मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर थांबवलं गेलाय. कारण हेमंतला देखील ठाऊक आहे स्ट्राईक जणू माझ्याकडे जास्त वेळ राहील, तितकी धाव संख्या मात्र आपण उंचावर ठेवू यामध्ये मात्र शंका नाहीये. सध्याच्या घडीचा विचार केला तर धाव फलक देखील जाऊन पोहोचलोय. सागाची वाडी संघाची दादा 2 बाद 46 धावा 46 लॉस ऑफ द 2 विकेट ऑन द टीम सागाची वाडी. नक्कीच पुढील सामने असणारे कोंडाणे विपक्ष वर्णे ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी नानापैकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. परंतु आपण एंट्रीज बी मात्र घेऊन यायचंय. बस वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा शेटकार लेकिन झुकेगा नहीं साला. इरादा स्पष्ट करतोय हेमंत. पाहायला गेला तर हा हिटर हेमंत धुमाकूळ घातलाय. तिसरं षटक देखील कंप्लीट झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला धाबल कावर दादा 2 बाद. थांब जरा, आम्हाला मोसानी घाम फुटलाय. 2 बाद 53 धावा धाबल कावर लागल्या जात आहेत. बस काम केलाय हेमंतनं. कारण हेमंतला देखील ठाऊक आहे पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या फेरीमध्ये जो संघ हाय स्कोर मारेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल. किती झाल्या बाबू 52 धावा झाल्यात. बाबू लक्ष द्या, आता आपला तळ्यातून धाई मारत जा लागेल गड्या. चला कोंडाणे संघाचा कर्णधार वर्णे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती संपर्क साधा. बघा मित्रांनो, वारंवार अनाउन्समेंट केली जाते नाणेफेकीसाठी, परंतु मित्रांनो जेव्हा नाणेफेकीसाठी आपण संघाचा संघनायक याल त्यावेळेस मात्र आपला खिसा भरून या. बस कारण आधी आहेर द्या, नंतर बिंदास लगीन लावा. मग वरातील नाचलं नाही तर चालतील. पहिला मांडवा द्या आणि आहेर लिहून द्या. कारण वर्मा आधी आमचं 2 जण गणेश पिरकर आणि रामदास सांबरे. चला कोंडाणे आणि वने दोन्ही संघाचे संघनायक वने ठाकूरवाडी वळ्या चालू सामन्याकडे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे अनामारीचा षटक. काय सांगायचं अनामारीचा षटक. पहिले षटकापासून आहेत कांडण झाले गेल ते बॉलरचा मात्र धुरकडा गेलाय गड्या. गोलंदाज आला, गोलंदाज मार्क बर गौरव. बस गौरवनं मात्र बरोबर गौरव केला. आता कांदा आणि एकेकाच पहिला चेंडू आलाय निर्धाव. टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतलाय. पहिल्या चेंडूवर मात्र अंदाज आला नाहीये रवी या फलंदाजाला. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. त्यानंतर पाहायला गेला तर पहिला चेंडू मात्र गौरवचा आलाय निर्धाव. अजून 5 चेंडू उर्वरित आहेत. पाहूया 5 चेंडू मध्ये मात्र किती धावा मात्र लागल्या जातील. दाबल कावर रिवाज अटॅक वारंवार मात्र रिवाज. काय सांगायचंय रवी दादा, कवडी भांडी घसली तरी उलट्या हाताने काळीच राहत आहेत. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने मात्र धावा येत आहेत, परंतु मित्रांनो आगला वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातोय. काय सांगायचं आहे, रिव्हर्स शॉट सुपला शॉट. गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर गौरव. ओहो या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध शाबाश
स्वतःची आत्महत्या. काय सांगायचं आहे, गळ्याला फासलाय पण लागला ना, पण लाचलो मेला. फलंदाज होता बाद धक्का क्रमांक लागेल तिसरं. बॅक टू द कम्प्युटर वे डीजे. सिद्धार्थ मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरी धाबांचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलंय सागाचीवाडी संघाचं. दादा 3 बाद 53 धाबा. चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात आलाय हेमंतचा खेळ. बॅक टू दगाउट हेमंत. त्याच्या रन ज्यादा ठीक बघ ना, त्याला विचार ना किती झाले. 936 ना. पाहायला गेला तर 9 चेंडू आणि 36